नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आज एक नवीन आणि छानशी अशी रीडिंग मी घेऊन आले जी आपल्या सर्वांची आवडती आहे की नाही. देवी रेणुका तुमच्यासाठी आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडत आहेत. असा दरवाजा जो खुलजा सिमसिम असं होते आणि एक दरवाजा तुमच्यासाठी असा उघडला जातोय, ज्या दरवाजातून आनंद, सेलिब्रेशन, उत्साह आणि सुख समृद्धी असं सगळं तुमच्याकडे येते आणि तेच सेलिब्रेशन तुम्ही सेलिब्रेट करताय आणि त्यासाठीचाच हा मेसेज आहे. तर बघूया, देवी रेणुका तुमच्यासाठी आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडत आहेत. असा कोणता दरवाजा आहे जो तुमच्यासाठी उघडला जातोय? देवी रेणुका तुमच्यासाठी आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडत आहेत. देवी रेणुका तुमच्यासाठी आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडत आहेत. तर आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडत आहेत आणि हे कार्ड आहे 7 ऑफ कप्स. हे 7 ऑफ कप्स म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं, खुलजा सिमसिम असा एक दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. हा दरवाजा उघडत असताना हे तुमच्या आयुष्यात हे पास्टची जी तुमची एनर्जी होती, जी एनर्जी अशी होती की रिसीव्ह करत नव्हता तुम्ही, अशा एनर्जीमध्ये होता की तुमच्या आयुष्यात इतके तुम्हाला रिजेक्शन आले असतील किंवा तुम्ही प्रयत्न करताय पण तुम्हाला तसं यश मिळत नाही आहे, तुम्हाला तसं गोल तुमचा जो काय आहे तो मिळत नाही आहे, तुम्हाला तसा रस्ता मिळत नाही किंवा तुम्हाला तशी अपॉर्च्युनिटीज येत नाही. जे तुम्ही आहात तशी तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळत नसेल, असं तुम्हाला एखादी अपॉर्च्युनिटी खूप म्हणजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, परीक्षा देते, अशी सुद्धा मुलांची सुद्धा इथं एनर्जी आहे जी स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा अशा मोठ्या माध्यमातून जी बाहेर परदेशात विदेशात शिकत असतील, आपल्या इथं जे शिकतायत आणि ज्यांना त्यांचं जे लाईफ पर्पज आहे किंवा त्यांचा जो उद्देश आहे शिक्षणाचा, वेगळं काय वैज्ञानिक दृष्टिकोनातून वेगळं काही ते करू पाहत आहेत, आध्यात्मिक दृष्टिकोनातून वेगळं काहीतरी शिकू पाहत आहेत आणि तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाही आहे. तर ते पोहोचताना ते रिजेक्शन त्यांना मिळालेलं आहे, त्यांना पाहिजे तसं यश तुम्हाला मिळालेलं नाही आहे. तर त्यामुळं तुमची एनर्जी अशी झाली होती की जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येईल त्याकडं निगेटिव्हली बघणं किंवा ती स्वीकाराची मानसिकता तुमच्यामध्ये नव्हती. तर आता देवी रेणुका तुमच्यासाठी तेच दरवाजा उघडतायत. ज्या अपॉर्च्युनिटीची तुम्ही वाट बघत होता, जी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठीच आहे, पण त्या अपॉर्च्युनिटी घेण्यासाठी तुम्हाला तयार करण्यासाठीचं जे काम सुरू होतं, अजून तुमच्या गुणांवर काम करणं, अजून स्वतःवर काम करणं, हे तुमच्यासाठी हे होतं, कारण अजून तुम्हाला ते पॉवरफुल करायचं होतं, तयार करायचं होतं. म्हणून ती अपॉर्च्युनिटी ज्या येत होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. तर आता जो हा दरवाजा उघडतोय, हा दरवाजामधून तुमच्यासाठी जी अपॉर्च्युनिटीचा तुम्ही ज्या वाट बघत होता तीच तुमच्याकडे येते आणि तुम्ही ती रिसीव्ह करताय आता. कारण हे सगळं हे ब्लॅक आहे ना, हे सगळं व्हाईटवालं इथं मला दिसतंय, हे सगळं ही पास्टची एनर्जी आहे आणि आत्ता जी तुमची एनर्जी आहे हे आता त्यातनं चांगलं काय आहे हे तुम्ही फक्त रिसीव्ह करणार आहात. इथं सेलिब्रेशन आहे, मला इथं हेच फक्त एक हा कप दिसतोय बघा सेलिब्रेशनचा. एनर्जी पॉझिटिव्ह आहे, सेलिब्रेशन आहे, ते तुम्ही स्वीकारताय. म्हणजे तुम्ही ज्या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही वाट बघत होता ती अपॉर्च्युनिटी तुमच्याकडं येते, ती अपॉर्च्युनिटी तुम्ही स्वीकारताय. हे बघा, खूप कष्ट, मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्हाला हे झालं, रिजेक्शन येत होतं, तुम्ही खूप अभ्यास करत असाल, तुम्ही खूप प्रयत्न करताय ती नोकरी मिळवण्यासाठी, तो जॉब मिळवण्यासाठी, तुमच्यात कॅपेबिलिटी आहे, तुम्ही कष्ट करताय, तुम्ही खूप ठिकाणी ट्राय करताय, सगळीकडं तुम्ही जॉबसाठी असेल किंवा सगळ्या अपॉर्च्युनिटी ज्या तुमच्याकडं जे तुम्हाला पाहिजे आहे त्यामध्ये तुम्हाला ते येतच नव्हतं, तुमच्याकडं ते सगळं येत होतं परंतु तुम्हाला ते मिळतच नव्हतं. तुम्ही प्रयत्न करत होता तर ते तुमच्याकडे येत नव्हतं. तर अशा अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्यामध्ये किंवा आल्या तरीसुद्धा असे तुम्ही जे तुमच्या आजूबाजूला असणारी जी लोकं आहेत, जी शुगर कोटिंग अशी असतात, जी लोकं जी हातापर्यंत तोंडापर्यंत आलेला घास काढून घेतात, अशी काही माणसं किंवा अशा काही एनर्जी तुमच्या आसपास आजूबाजूला असतील, त्यामुळं सुद्धा
तुमच्या हातापर्यंत तुमच्यापर्यंत आलेल्या अपॉर्च्युनिटी गेलेल्या असतील. अशा एनर्जीमुळे इतकं तुमच्यावर बर्डन होतं किंवा इतकं कष्ट तुम्ही केलं तो जॉब मिळवण्यासाठी, ते काम मिळवण्यासाठी, ती जी ऑर्डर असेल तुमची काय बिझनेससाठी ती मिळवण्यासाठी असेल किंवा बाकीच्या कुठल्याही माध्यमात तुम्ही जे काम करत असाल तिथं असेल, तर ते मिळवण्यासाठीचं तुमचं जे प्रयत्न होते ते पराकोटीचे होते, पण तुमच्या आयुष्यात ते पोहोचू शकले नाही. तर तोच जो दरवाजा आहे तुमच्या कष्टाचं, तुमच्या संयमाचं आणि तुमच्या विश्वासाचं इथं फळ तुम्हाला इथं दिलं जाते आणि म्हणूनच तुमच्या आनंद आणि सेलिब्रेशनचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाते. कारण इथं कष्ट केलं तुम्ही तुम्ही खूप त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणूनच तुमच्यासाठी हा देवी रेणूक हा आनंद सेलिब्रेशनचा दरवाजा तुमच्यासाठी उघडत आहेत. बघा, ही डेव्हिलसारखी एनर्जी तुमच्यामध्ये होती आणि इतकं कष्ट केलं तुम्ही, इतकं रिसिव्ह, ही अशी ब्लॅक एनर्जी सगळी तुमच्यावर म्हणजे हे होती की पुढं जायला तुम्ही किती प्रयत्न करताय पुढं जायचा किंवा ती अपॉर्च्युनिटी घ्यायचा, तर तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी घेता येत नव्हती. अशा काय एनर्जीने तुम्हाला जखडून ठेवलं होतं की तुम्ही त्याकडे पॉझिटिव्हली बघतच नव्हता. पॉझिटिव्हली नाही, हे मला म्हणजे मिळायच्या अगोदर तुम्ही त्याचा प्रयत्न करायच्या अगोदर तुमच्या त्याच्यासाठी नकारात्मक अशा हे येत होत्या. तर ते सगळं तुमच्यातली नकारात्मकता सगळी देवी रेणुका संपवत आहे. कारण त्यांचा हे असं असतं, महाकालींसारखं त्यांची ऊर्जा, त्यांचं रूप जे महाकालींचं आहे, त्या रूपानं ही सगळी तुमच्यातली जी ब्लॅक एनर्जी आहे तुमच्यावर, तुम्हाला ज्या ह्यानं निगेटिव्हिटीनं जखडून ठेवलेलं होतं, नकारात्मकतेने जखडून ठेवलं होतं, ती सगळी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून त्या बाहेर काढतायत, त्या सगळ्याला संपवतायत. त्याचा डेथ तिथं जी झालेली आहे, तुमच्या नकारात्मकतेची डेथ तिथं झालेली आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्यातून त्या बाहेर काढतायत. म्हणूनच नाईट ऑफ पेंटॅकल्स. आणि ह्या सगळ्यामुळं तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या आयुष्यात जो पैसा यायचा थांबला होता, जे पैसा नसल्यामुळे सुद्धा बघा, इथं मी तुम्हाला इथं विद्यार्थ्यांची एनर्जी सुद्धा मला इथं खूप हे होते की ते पैसा नसल्यामुळे सुद्धा बरेच तुम्हाला ज्या अशा आयुष्यात काही अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतात, तर कला आहे तुमच्याकडं, गुण आहे, अभ्यास करण्याचं तुमच्यामध्ये ती ऊर्जासुद्धा आहे, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही ते मिळवताय, सगळं तुमच्यामध्ये गुण आहे, तेवढी कॅपॅबिलिटी आहे आणि तरीसुद्धा काही गोष्टी पैसा नाही आहे किंवा काही अशा हे फायनान्शियली हे असल्यामुळे सुद्धा तुमच्या अपॉर्च्युनिटी जर हातात येताना तुम्ही घेतलेल्या नसतील किंवा त्या गेल्या असतील तुमच्याकडनं, तर देवी रेणुका तुमच्यासाठी तोच दरवाजा उघडत आहेत. कारण त्यांच्या लेकरांना, जी लेकरं खरंच कष्ट करतायत, प्रामाणिक आहेत, खरी आहेत आणि सगळेच त्यांचे आहेत, पण त्यांना त्यांच्या त्या खऱ्या रूपापर्यंत किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचा जोपर्यंत आभास करून देत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी दरवाजा उघडत नाही. कारण प्रत्येक वेळा आपण आपल्यासारखं जग नसतं, तर या जगाची पारख करून देण्यासाठीच त्यांच्या आयुष्यात असल्या सगळ्या ह्या घटना घडलेल्या असतात. तर त्या सगळ्या घटना आता तुम्ही शिकलाय, तुम्हाला माहीत आहे तुम्हाला पुढं जायचं आहे आणि जो दरवाजा तुमच्यासाठी उघडतोय त्या दरवाजातून तुम्हाला आनंद सेलिब्रेशन तर आहेत, पण त्यातून तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते त्यातून तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, स्वतःमधले गुण बाहेर काढायचे आहेत, असं तुम्हाला इथं सांगितले जाते. बघा, सूर्यदेवांचा असा प्रवेश तुमच्या आयुष्यामध्ये होते, इतक्या सगळ्या ह्या अंधारावर मात होतीये, तुमच्या सगळ्या आयुष्यात जो अंधार पसरलेला होता, जी नकारात्मकता पसरलेली होती, जे तुम्हाला आळस भरलेला होता, जे काम करत असताना उत्साह येत नव्हता, तो सगळा तुमच्या आयुष्यातून बाहेर काढला जातोय आणि जो महाकालींसारखं असं त्यांची ऊर्जा जर हे झाली तर आयुष्यातलं सगळं हे निघून जातं आणि तेच तुमच्या आयुष्यातलं निघून गेलंय. कारण त्यांच्यापुढं भलेभलेंची तंतरते आणि हे तर काय, मग या नकारात्मकतेला त्यांच्या लेकरांना, त्यांच्या मुलांना त्यांनी कसं आपल्या लेकरांसाठी महाकालींसारखं रूप घेतलं आणि ते रूप त्या रूपासमोर त्यांच्या कुणीही हे करू शकत नाही. आणि तसं तुमच्यासाठी तुमची आई देवी रेणुका तुमच्यासाठी सदैव त्या आहेत. तुम्ही फक्त समर्पित होणं गरजेचं आहे, तुम्ही त्यांच्याकडे मागणं गरजेचं आहे. तुम्ही मागितलं, मार्गदर्शन मागितलं, तुम्ही त्यांच्या आशीर्वादावर पुढे चाला, तुम्हाला त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर तुम्ही पुढे चाललेले आहात. विद्यार्थी असेल, सगळ्यांनाच हा मेसेज सगळ्यांसाठीच आहे की जिथं जिथं तुम्हाला गरज आहे तिथं अध्यात्म विज्ञान ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्सिंगच्या आहेत. जसं विज्ञान गरजेचं आहे तसंच अध्यात्म आहे. कारण जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्माची सुरुवात होते आणि हे मान्य
करायलाच पाहिजे आपण. कारण विज्ञान आणि अध्यात्म एका नाण्याच्या दोन बाजू असतात. दोन्हीही बाजू महत्त्वाच्या असतात. कुठलीही बाजू नसून चालत नाही. त्यामुळं दोन्हीही गोष्टी तुमच्या आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना तितकंच तुम्ही महत्त्व दिलं आहे आणि ते बॅलन्स करत तुम्ही पुढं चाललाय. म्हणूनच तुमच्या आयुष्यात हा आनंद आणि सेलिब्रेशनाचा दरवाजा देवी रेणुका उघडतायत. थँक्यू सो मच. तर चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि थँक्यू सो मच. बघा, हे सगळा अंधार तुमच्या आयुष्यातला दूर झाला आहे. हे सूर्यदेवांनी तुमचा हे दरवाजा एक उघडलेला आहे. सूर्यप्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि नवीन जन्म, नवीन पुनर्जन्म तुमचा होतोय. नवीन उत्साहानं, नवीन ऊर्जेनं, नवीन उमेदीनं तुम्ही नवीन आयुष्यात प्रवेश करताय. नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन जर्नीमध्ये तुम्ही प्रवेश करताय आणि त्यासाठीचे हे रस्ते उघडले जात आहेत. तिथं तुम्हाला देवी रेणुका सांगतात की आता सगळं उदाहरणं सगळी तुम्हाला देऊन झालेली आहेत. तुमच्या आयुष्यात पास्टमध्ये सगळं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत आणि जे झालंय ते सगळं सोडून आता फक्त वेळेचं नियोजन, तुमच्या कामाचं नियोजन, तुमचं जे कार्य तुम्ही करताय त्या कार्याचं नियोजन करून जो दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय त्या दरवाजामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे. तर कॉल टू ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. आता ॲक्शन घ्यायचे, थांबायचं नाही असा तुम्हाला इथं मेसेज दिला जाते. थांबण्याची वेळ आता संपली. जे जे झालं ते तुम्हाला हिलिंग देण्यासाठी, तुम्हाला जागं करण्यासाठी या गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्यातला आळस संपवण्यासाठी. आणि क्लॉक ऑफ विजडमचे ऑलरेडी बघा हे आन्सर एक तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचं इथं उत्तर दिलं जाते. तुमचा जो प्रश्न होता देवी रेणुकांना की तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमची जी अवेकनिंग आहे किंवा ओमशी तुम्ही थोडंसं कनेक्ट होणं, जर मेडिटेशन करत असाल तर ओमशी कनेक्ट होणं ते सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि विश्वास ठेवा, जे आयुष्यातला जो एक रस्ता जो असतोय तो म्हणजे श्री गणेशांचा असते. याचं बघा हा रस्ता तुमच्यासाठी उघडला जातोय. देवी रेणुका तुमच्यासाठी आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडतायत आणि हा उघडणारा दरवाजा या दरवाजामधून तुम्हाला तुमच्या यशाचं शिखर सर करायचं आहे. आणि याच्यासाठीचा जो श्री गणेशा आहे तो श्री गणेशा तुम्हाला आता इथं करायचा आहे. हा श्री गणेशा जो आहे हा श्री गणेशा करत असताना तुमच्या आयुष्यात जे काही आयुष्यात हे झालेलं आहे, जो पास्टमध्ये जे काही झालं ते सगळं सोडायचं आहे. जे ऑब्स्टिकल्स होते, जे ब्लॉकेजेस होते, जे हे होतं अडचणी होत्या त्या सगळ्या इथं संपवल्या जात आहेत आणि त्या सगळ्या तुम्हाला इथं त्यातून मुक्त केलं जाते. श्री गणेशांच्या आशीर्वादाने, देवी रेणुकांच्या आशीर्वादाने हे सगळे दरवाजे तुमच्यासाठी आनंद आणि सेलिब्रेशनचे उघडले जात आहेत आणि श्री गणेशा होते तुमच्या नवीन जन्माचा, पुनर्जन्माचा श्री गणेशा तुमचा होतोय. आणि बघा इथं यामध्ये मी काय तुम्हाला सांगितलं, आई हे आईचे तुमच्या जे हिलिंग्स आहेत, तुमच्या आईचे जे आशीर्वाद आहेत, त्यांचे जे ब्लेसिंग्स आहेत हे खूप मोठे आहेत, खूप मोठे मिरॅकल्स घडवून देणारे आहेत. आणि देवी रेणुका आणि बाप्पा महाकालींचा अवतार आहेत, त्या पार्वती, म्हणजे आई आणि मुलाचं जे नातं आहे ते नातंसुद्धा इथं स्ट्रॉंग होते, घट्ट होते. आणि देवी रेणुका तुमच्यासाठी आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडत आहेत. इथं मला हेही वाटतं इथं प्रेग्नेन्सीची सुद्धा न्यूज ज्यांना म्हणजे खरंच वाट बघतायत त्यांच्यापर्यंत ते सुद्धा हे आहे जो मेसेज मला आला. आणि त्याच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांच्यासाठी ही रीडिंग खरंच मला असं इंट्युशन्स मला येत होते तर श्री गणेश तेही सांगतात तुमच्या आईशी, तुमच्या आईचे जे प्रेमाशी तुम्हाला कनेक्ट होण्याची तर गरज आहे, माईशी कनेक्ट होण्याची गरज आहे, त्यांच्याकडून हिलिंग घेण्याची गरज आहे तुम्हाला. कारण आई ही मातृत्वच असं खूप छान आहे, ही फिलिंगच खूप छान आहे किंवा आईचे आशीर्वाद हेच आयुष्यातले सगळे हे दूर करतात. जिथं जिथं बघा ज्याला खरंच म्हणजे असं वाटतंय की तिथं समर्पित व्हावं, तिथं आई ही देवी रेणुका ही सगळ्यांची आई आहे आणि त्या आईजवळ, देवी पार्वतींजवळ, महाकालींजवळ तुम्हाला समर्पित व्हायला सांगितलं जातं तुमच्या आईजवळ. कारण आई ही त्रिदेवींचं रूप आहे आणि त्याच आईजवळ माया, ममता, सुख, समृद्धी, प्रेम हे सगळं आहे. तर तुमच्या आईजवळ तुम्हाला समर्पित होण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जाते. त्यांची जी हिलिंग आहे ती हिलिंग घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते बघा. आणि ती हिलिंग तुम्ही घेताय,
तुमच्या आईवर तुमचं खूप प्रेम आहे, तुमच्या परिवारावर तुमचं प्रेम आहे. प्रत्येकच आपल्या आईवर प्रेम असतं की नाही. आणि ही मातृतुल्य जे सोल्स आहेत, मातृतुल्य जे हे आहे, तिथं तुम्ही आदरयुक्त तुमचं जे तुमचं वागणं असेल, तुम्हाला त्यांच्याबरोबरचे रिलेशन आहे ते खूप आदरयुक्त प्रेमयुक्त आहे. म्हणूनच तुमच्यासाठी हे आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडला जातोय. कारण प्रेम देणं आणि प्रेम घेणं हा गुण तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच देवी रेणुका तुमच्यासाठी आनंद व सेलिब्रेशनचा दरवाजा उघडत आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या मुलांसाठी जी हरवलेत या मोहमायेच्या जगामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे. आपल्या परिवाराशी कनेक्ट होण्यासाठी इथं सांगितलं जाते. आणि बाप्पा तुम्हाला सांगतायत की तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे या जगामध्ये. हे सगळं हे आहे, जे जेवढं कराल तेवढं कमी आहे. फक्त तुम्हाला भरारी घ्यायचं आहे, घरट्यातून तुम्हाला बाहेर पडण्याची गरज आहे, असा बाप्पांचा तुमच्यासाठी मेसेज आहे. आणि ते तुमच्याबरोबर नेहमी आहे. ज्या ज्या ठिकाणी जिथं तुम्हाला ते असं हे आहे, तर तिथं तुमच्याबरोबर ते आहेत. तुम्हाला फक्त पुढं पाऊल टाकण्याची गरज आहे. हा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय. आणि तुमची जी पॉवर आहे बघा, ऊर्जा, तुमच्यातली जी ऊर्जा आहे खूप पॉवरफुल आहे, सकारात्मक आहे. आणि प्युअरिटी आहे तुमच्यामध्ये. प्युअर आहात तुम्ही, खरेपण आहे. म्हणजे फसवाफसवी किंवा फसवणूक करणं, कुणाला तरी लुबाडणं, कुणाला तरी हे करणं, असं तुमच्यामध्ये नाही आहे. तुमच्यामध्ये ही वीज जी आहे बघा, ही वीज अशी कडाडते. ही कडाडल्यावर एक असा वेगळा आवाज होतो. त्या आवाजानं थोडंसं स्तब्ध झाल्यासारखं होतं. पण ही वीज जी आहे ही तुमच्या यशाची वीज आहे. असा कडाडून तुमचा जो आवाज होणार आहे, जो शांतपणे कुठंतरी असा मरगळल्यासारखा झाला होता, हा आवाज आता पुन्हा कडाडून बाहेर येणार आहे. आणि तुमच्यातली ऊर्जा, तुमची पॉवर पुन्हा एकदा बाप्पा बाहेर काढतायत. देवी रेणुका तेच तुमच्या ऊर्जेचा जो दरवाजा आहे तो दरवाजा उघडतायत, सेलिब्रेशनचा दरवाजा उघडतायत. आणि तुम्हाला त्या आता पुढं तुम्हाला हे करण्यासाठी सांगतात बघा, तुमचं परिश्रम, तुमचं कष्ट, तुमचं परिश्रम यामुळंच एवढी मोठी शक्ती तुम्हाला मिळाली. तुमच्या परिश्रमानं, तुमच्या कष्टानंच एवढी मोठी शक्ती तुम्हाला मिळाली. ही शक्ती तुमच्यात जी प्रवाहित झाली किंवा ही शक्ती तुमच्यामध्ये जी आली, ती शक्ती फक्त आणि फक्त तुमच्या कष्टामुळं तुम्हाला हे सगळे आशीर्वाद आणि हे सगळे ब्लेसिंग्स इथं दिले जात आहेत. तुम्ही खूप परिपूर्ण कष्ट केले, तुम्ही मनापासून कष्ट केले, हृदयापासून कष्ट केले. आणि त्या कष्ट करत असताना त्याच्यात कुठेही चिटिंग नव्हतं. खरेपणाने तुम्ही कष्ट केले, कुणालाही त्रास दिला नाही, कुणाचंही काहीही तुम्ही हे केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे दिले जाते रिलॅक्सेशन. जे परिश्रम बघायचे, जे कारण आलेले परिश्रम खूप केलाय तुम्ही, खूप कष्ट केले, खूप राबलाय, खूप मेहनत केली, खूप बर्डन घेतले. आणि आता जो काळ आलाय तो सुखावणारा आहे, रिलॅक्सेशनचा आहे. थोडंसं विश्रांती घेण्याचा काळ जो येतोय तुमच्या आयुष्यात. आणि हा जो तुमच्यासाठी दरवाजा उघडला जातोय, जो आनंद व सेलिब्रेशनचा आहे, त्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन आहे, विश्रांती आहे. हा दरवाजा उघडणारा आहे तो विश्रांतीचा दरवाजा आहे, तुमच्या आनंद सेलिब्रेशनचा आहे. कारण कष्ट तुम्ही केले आणि करताय. ते पण करत असताना कधी कधी ऊर्जा वाढवण्याची गरज असते. फक्तच देत बसलं ऊर्जा, मग ते लो एनर्जीमध्ये जात आहे की नाही. तर ती एनर्जी लो करायची नाही, तुम्हाला तुमच्यातली शक्ती वाढवायची आहे. जे कमी झालं ते पुन्हा भरायचं आहे, इथं तर तुम्हाला सांगितलं जाईल. त्यासाठीचा जो काळ आहे, जर थोडासा रिलॅक्सेशनचा जो काळ आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये ते थोडंसं स्टेबल होत आहे, रिलॅक्स होत आहे. सगळ्या ह्याच्यातून घाई गडबडीतून, दंग्यातून किंवा धडधड धडपड, नुसते फक्त प्रत्येक हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते झालं, हे झालं, परत एक काम संपत नाही तोपर्यंत अजून 4 कामं पुढे वाढवून ठेवलेली असतात. करंट चॅलेंजेस हे तुमच्या आयुष्यात सगळं हे झालं. आणि त्यामुळे इतकं तुम्ही म्हणजे हे झालं होतं की त्यात पुढं तुम्हाला हे रिसिव्हच करता येत नव्हतं. तर हे सगळ्यातून तुम्हाला रिलॅक्सेशन दिलं जाते आणि कव्हरेज दिलं जाते. तुम्हाला धैर्य, तुमच्या धैर्याची जी परीक्षा आहे
हे धैर्य म्हणजे इतकं वादळ वारा ऊन पाऊस हे सगळं झेलत असताना, हे सगळं संकट परिश्रम हे सगळं करत असताना, हे झेलत असताना सुद्धा तुमच्यातलं धैर्य, तुमच्यातला धीर खचला नाही, धीर सोडला नाही, साथ दिला. परमेश्वरानं जे जे तुम्हाला दाखवलं, जो जो मार्ग तुम्हाला दाखवला, त्या मार्गावर तुम्ही पुढं गेला आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात हा सगळा जो आता निर्णयात्मक असा एक पडाव तुमच्या आयुष्यात आलेला आहे आणि हा आता निर्णय होतोय तुमच्या आयुष्याचा. आणि हेच तुमची आई जे देवी रेणुका आहेत आणि तुमच्या आई ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं रूप आहे. तर ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्यासाठी सदैव आहे. तुम्ही फक्त त्यांच्या मार्गदर्शनावर पुढं जायचं आहे आणि हा आता तुमच्यासाठी दरवाजा उघडतात आनंद आणि सेलिब्रेशनचा आणि एक जे अपॉर्च्युनिटी तुम्हाला पाहिजे आहे ते देण्याचा. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि पुन्हा भेटूया अशी छानशी रीडिंग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू सो मच. बाय.